नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळचं वातावरण येत ना बाहेरचं खूप जास्त छान होतं. तसं तर ते रोजच छान असतं, पण आज माझ्याकडे वेळ होता म्हणून म्हटलं चला सकाळी बाहेरचं थोडंसं शूट करूयात. आता इथे झाडावरती येत नाही कावळा बसलेला होता आणि त्याच्याकडे मी कॅमेरा नेला की त्याचा आवाज बंद व्हायचा आणि मी कॅमेराचा अँगल दुसरीकडे घेतला की त्याची सुरुवात काव काव करायला व्हायची. आज सकाळी बाहेर म्हटलं चला थोडासा वेळ आपण घालूया. तसं तर रोजच्या कामाच्या घाई गडबडीत काही जमत नाही आणि आज सगळ्यांना उपवास होता. जीविकाला सुद्धा स्कूलला सुट्टी होती, आषाढी एकादशी होती, त्याच्यामुळे मग सगळ्यांचं जे आहे ते उपवासाचं आज जेवण मला बनवायचं होतं. त्यामुळे सकाळची अशी काही जास्त धावपळ नव्हती. मग म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे तर म्हटलं बाहेर थोडंसं आपण सकाळी फिरून येऊयात. आता जीविका सुद्धा सकाळी लवकरच उठलेली होती. आज सुट्टीचा दिवस असला की ती खूप जास्त लवकर उठते आणि ज्या दिवशी स्कूलला जायचं असतं ना त्या दिवशी मात्र ती उठतच नाही. आता तुमच्याही मुलांचं असंच आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता आमच्यासाठी आहेत ना म्हटलं खिचडी वगैरे बनवूया सकाळी नाश्त्यामध्ये. आता आम्हाला उपवास होता त्यामुळे जीविकाची आज मज्जा होती. तिचं चाललेलं होतं की तिला मॅगी खायची आहे नाश्त्यामध्ये. तर म्हटलं चला आज सुट्टीचा दिवसही आहे आणि बरेच दिवस झालं बनवलेली सुद्धा नव्हती. म्हणून म्हटलं चला तिला नाश्त्यामध्ये मग म्हटलं मॅगी वगैरे बनवून देऊयात. तोपर्यंत सगळ्यांसाठी चहा ठेवलेला होता. उपवास असला की सगळ्यांना लवकरच चहा लागतो आणि उपवासाच्या दिवशी कसं चहाची सुद्धा बऱ्याच जणांना क्रेविंग होते. आमच्या इथे तसंच आहे. तसं तर सकाळी कंपल्सरी आमच्या इकडे चहा असतोच असतो, पण उपवास म्हटलं की त्याची थोडीशी क्रेविंग जास्त होते. आता इथे जीविकाची मॅगी होतीये तोपर्यंत इकडे येताना मी बटाटे सुद्धा उकडायला टाकलेले होते. म्हटलं जोपर्यंत मॅगी वगैरे बनवून होतीये, चहा होतोय, तोपर्यंत म्हटलं बटाटे सुद्धा आपले उकडून होतील. आणि मग आज सगळ्यांनीच लवकर चहा घेतलेला होता कारण की आज नाश्त्यामध्ये चपाती भाजी वगैरे तर काही नव्हती. त्यामुळे मग साधं सिंपल आता म्हटलं खिचडी आणि आमटी बनवूयात. आता जीविकाला नाश्त्याला दिलं, त्यानंतर इकडे माझ्या दुधाच्या पिशव्यासुद्धा पॅकिंग करून झालेल्या होत्या आणि लगेचच मग इकडे मी शेंगदाण्याची आमटीसुद्धा बनवायला घेतली. आता शेंगदाण्याची आमटी बनवतानात ना मी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये थोडीशी मिरची टाकून मिक्सरला बारीक करून घेते आणि तेलामध्ये मग जे आपण वाटण काढलेलं असतं तर ते मी यामध्ये टाकलेलं आहे. ते व्यवस्थित असं परतून घेतलं की जशी आपल्याला आमटी हवी आहे तसं आपण यामध्ये पाणी ॲड करायचं. आता आमच्या इकडे ना अशी घट्टसर आमटी जास्त कोणाला आवडत नाही, त्यामुळे मग मी तशाच पद्धतीने अशी थोडीशी पातळ त्याचं टेक्स्चर राहील अशाच पद्धतीने मी ती बनवते आणि अशी आमटी खायला सुद्धा खूप छान लागते. आता बऱ्याच जणांच्या इथे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, पण आमच्या इकडे अशाच पद्धतीची बनवली जाते आणि त्याची टेस्टसुद्धा खूप जास्त छान लागते. आता आमटीमध्ये ना बटाटासुद्धा मला ॲड करायचा होता, तर म्हटलं चला जोपर्यंत आमटी उकळते तोपर्यंत म्हटलं बटाटेसुद्धा आपण सोलून घेऊयात. आता बटाटे आमच्या इकडे ना आम्ही वरूनच टाकतो, लगेचच तेलामध्ये काही टाकत नाही, कारण की मग ते वरून टाकले ना तर आम्हाला असं वाटतं की त्याची टेस्ट जी आहे ती छान लागते आमटीची. त्यामुळे मग मी अशाच पद्धतीने वरून बटाटे जे आहेत ते त्यामध्ये ॲड करत असते. आणि आज एकादश होती त्यामुळे आज मी बऱ्याच दिवसानंतर साडी वेअर केलेली होती. आता इतर दिवशी तर आपले नॉर्मल ड्रेस वगैरे मध्येच आपलं काम घरातली सुरू राहतात, साडीमध्ये इतकं जास्त काही असं जमत नाही आणि आता बऱ्याच दिवसांची सवयसुद्धा मोडलेली आहे, त्यामुळे असं पटकन काम करायला काही जमत नाही. पण एखाद्या दिवशी जे आहे ते असं काही आपल्याकडे सणवार वगैरे असले तर मग त्या दिवशीसुद्धा असं साडी वगैरे वेअर करायला सुद्धा आपल्याला छान वाटतं किंवा एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये सुद्धा असते छान असं रेडी वगैरे होऊन काम करण्याची. आणि आता म्हटलं चला आज ही साडी जी आहे तर ती बांधणी पॅटर्नमध्ये आहे आणि पहिल्यांदाच मी याची घडी जी आहे ती मोडलेली आहे. आता बरेच दिवसांपासून घेतलेली होती पण घालण्याचं काही योगच आलेला नव्हता, त्यामुळे मी शक्यतो जास्त साड्या वगैरे काही घेत नाही कारण की त्या वेअर वगैरे करून सुद्धा होत नाहीत. पण आता म्हटलं चला बरेच दिवस झालं साडी तशीच कपाटामध्ये ठेवून होती, म्हटलं चला आज तिची आपण घडी मोडूयात. आणि आता लहानपणापासून येत ना मी माझ्या मम्मीला बघते की कोणताही सणवार वगैरे असला ना की मग माझी मम्मी छान अशी तयार होते, नवीन साडी असेल तर ती सुद्धा वेअर करते. म्हणजे सणाचा जो उत्साह असतो किंवा काही असू देत आपल्या घरामध्ये कार्यक्रम असू देत त्याचा जो उत्साह असतो ना तर तो आपोआपच आपल्यामध्ये येत राहतो. आणि माझी मम्मी सुद्धा म्हणजे जेव्हापासून मी लहानपणापासून मम्मीला बघते ना, काही घरामध्ये असू दे किंवा असं काही देवाचं कार्य वगैरे असू दे, मग मम्मी त्या दिवशी सकाळी लवकर उठून छान अशी तयार होऊन नवीन साडी वगैरे वेअर करून जे आहे ते स्वयंपाकाला लागत असते. आणि तिला बघून बघूनच मग मला सुद्धा ती सवय झालेली आहे. आणि आज मला सुद्धा असं वाटलं की म्हटलं चला आज सुद्धा आपण नवीन साडी वगैरे वेअर करूया. तसं तर जास्त काही नाही, आज एकादशच होती, बाहेर जाणं वगैरे सुद्धा कुठं झालेलं नव्हतं, पण तरीसुद्धा असं काही एकादश असली किंवा काही सणवार वगैरे असले तर त्या दिवशी सुद्धा आपल्यामध्ये एक एनर्जी राहते, कारण की ते आपले
खूप पूर्वीपासून चालत आलेले जे आहे तर ते परंपरा असते आणि त्यामध्ये सुद्धा आपण असं छान जोमाने सगळं करायला घेतलं ना, त्याचा सुद्धा उत्साह काही वेगळाच असतो. तर आता इकडे खिचडी वगैरे लगेच बनवून घेतली आणि इकडे सकाळच्या नाश्त्याचं असं काही ताट होतं, कारण की आज यांनी सुद्धा पहिल्यांदाच उपवास धरलेला होता आणि सगळ्यांचाच उपवास होता. त्यामुळे भूकसुद्धा खूप जास्त लागलेली होती सकाळी सगळ्यांना, कारण की उपवास म्हटलं की काय खावं आणि काय खाऊ नये असं होतं. म्हणून म्हटलं चला सगळ्यांसाठीच नाश्त्यामध्ये म्हटलं आज खिचडी बनवूयात. आता नाश्ता वगैरे आमचा आवरून झाला आणि त्यानंतर मग आता जीविकाचं चाललेलं होतं की सीताफळ तिला खायचे, कारण की मी काल एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं होतं की झाडाला भरपूर असे सीताफळ लागलेले आहेत. आता काल परवा भरपूर पाऊस झालेला होता, त्यामुळे सीताफळ काही तोडता वगैरे आलेले नव्हते. आम्हाला एकच सापडलेलं होतं, तर तेवढंच आम्ही घरी घेऊन गेलो. पण आज म्हटलं चला आपण बघून येऊयात, कारण की आता स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे. डायरेक्ट दुपारीच काहीतरी म्हटलं उपवासाचं वगैरे बनवूयात. तर मग म्हटलं चल तोपर्यंत आपण बघून येऊयात आपल्याला काही सीताफळ वगैरे सापडतायत का. तर आता इथे ना आम्हाला 4-5 सीताफळ तर सापडलेले होते, पण ते काही पिकलेले नव्हते. तर मग ते घरामध्ये घेऊन आलो. आता म्हटलं एक दिवस घरामध्ये ठेवले तर ते लगेच पिकून जातात. तर मग आता समजतं की ते लगेच पिकणार आहेत की नाही वगैरे. त्याच्यामुळे मग जेवढे आम्हाला दिसत होते ना तेवढे सगळे आम्ही घरामध्ये घेऊन आलो. आणि मग जीविकाचे आजोबासुद्धा दूध घालून आलेले होते. मग लगेच त्यांनासुद्धा खिचडी वगैरे गरम करून दिली आणि मग सगळ्यात शेवटी किचन ओटा जो आहे तो क्लीन करायला घेतला. आता सकाळचा नाश्ता वगैरे झालेला होता, भांडी वगैरे क्लीन करून झाली आणि मग म्हटलं आता किचन वगैरे आवरून घेऊयात, म्हणजे दुपारी डायरेक्ट आपल्याला काय बनवायचे ते बनवता येईल. आता दुपारच्या जेवणामध्ये मग माझं असं चाललेलं होतं की आपण साबुदाणा वगैरे वडे वगैरे जे आहे ते बनवून घेऊयात, कारण की थोडासा शाबू अजून शिल्लक होता. मग म्हटलं वडेच बनवूयात आणि दही वगैरे सुद्धा होतं. तर मग म्हटलं आता सकाळी खिचडी खाल्ली तर दुपारी वडे बनवूयात, म्हणजे संध्याकाळी मग वरईचा भात वगैरे जो आहे तो बनवता येईल. आणि उपवासाच्या दिवशी आमचं हे असंच असतं. तोपर्यंत इकडे आईंनी देवपूजा वगैरे सुद्धा करून घेतलेली होती आणि नेहमी झाडाला आहेत ना भरपूर अशी फुलं असतात, पण आज आहेत ना फक्त मोगऱ्यालाच फुलं होती. तर मग म्हटलं चला फक्त मोगऱ्याचीच फुले आज आपण देवाला वाहूयात. आता तसं तरी दुकानात वगैरे जे आहे तर ते इथे भेटतं, पण थोडंसं लांब जावं लागतं आणि आता पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे एवढ्या लांब तर काही जाणं शक्य होत नाही. म्हणून म्हटलं चला पूजेसाठी भावना महत्त्वाच्या, म्हणून सकाळची छान अशी पूजा इथे आईने केलेली होती. मग लगेचच आम्ही सुद्धा दर्शन वगैरे करून घेतलं. धूप अगरबत्ती जे आहे ते सुद्धा सगळं लावून घेतलं आणि त्यानंतरनं मग मला बाहेर जायचं होतं थोडंसं. मग तिकडे सुद्धा जाऊन आले आणि जाण्याआधी आहेत ना मी वड्याचं जे पीठ असतं तर ते सगळं व्यवस्थित असं मळून वगैरे ठेवलेलं होतं. म्हटलं आल्यानंतर फक्त आपल्याला गरम गरम वडे जे आहे ते बनवता येतील, म्हणजे यायला जरी उशीर झाला ना तरी सुद्धा सगळं रेडी वगैरे असेल ना तर पटकन आपल्याला ते करायला घेता येतं, नाहीतर मग बराचसा वेळ त्यामध्येच आपला जातो. म्हणून मग इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि इकडे पटकन असे वडे बनवायला घेतले. आता जेव्हा मी नवीन नवीन वडे बनवत होते ना त्यावेळेस मला ते इतके असे परफेक्ट काही जमत नव्हते, पण आता बरेच दिवस झालं मी ते कंटिन्यू बनवते ना तर ते एकदम परफेक्ट होतात आणि अजिबात ते कुठे फुटत नाहीत किंवा तेलामध्ये काही असं फुटल्यासारखं आपल्याला वाटत नाही. अगदी व्यवस्थित परफेक्ट असे वडे होतात. पण जेव्हा मी नवीन नवीन ते ट्राय करत होते ना त्यावेळेस तेलामध्ये टाकले की ते फुटायचे, पण आता करून करून सवय झालेली आहे त्याच्यामुळे ना अगदी व्यवस्थित होतात आणि खूप छान मऊसूद होतात. जास्त असं कडक वगैरे सुद्धा काही होत नाहीत. आणि ही लोखंडाची कढई आहेत ना मी उरसामध्ये घेतलेली होती. अगदी 100 ते 150 रुपयाला मला भेटलेली होती, पण इतकी तिची क्वालिटी छान आहे ना, त्यामध्ये ना आपण कोणतेही तळणीचे पदार्थ करूया ते इतके पटकन त्यामध्ये फ्राय करून होतात ना की अजिबात आपला गॅससुद्धा वाया जात नाही आणि आपण जे काही त्यामध्ये बनवतोय ना ते सुद्धा खूप जास्त पटकन ती रेसिपी आपली बनवून तयार होते. आणि शक्यतो येतात तळणीच्या पदार्थांसाठीच मी ही कढई घेतलेली होती, कारण की मग कसं तळायचं वगैरे काय असलं ना की पटकन त्यामध्ये तळता येतं आणि याची क्वालिटी तर खूप छान आहे. आता नेक्स्ट टाईम जेव्हा कधी येईल ना उरसामध्ये तर तेव्हा मी याच्यापेक्षा थोडीशी मोठी जी आहे ती सुद्धा घेणार आहे. आता तुम्ही इथे बघू शकता वडे वगैरे किती छान झालेले आहेत आणि जास्त काही असे कडक वगैरे सुद्धा नव्हते. खूप छान मऊसूदच असे झालेले होते. मग सगळ्यांना आहेत ना पटकन म्हटलं वडे जे आहे ते देऊन घेऊयात. गरम गरमच वडे मी सगळ्यांना वाढत होते, जेणेकरून गरम खाल्लं ना तर मग ते छान लागतं. थोडंसं थंड वगैरे झालं की मग त्याची चव जी आहे ती थोडीशी वेगळी लागते. आता म्हटलं संध्याकाळी जे आहे ते आपण वरईचा भात आणि आमटी असं जे आहे ते आपण जेवण बनवूयात, म्हणजे काहीतरी हलकं फुलकं जे आहे ते होईल. आता बऱ्याच ठिकाणी येत ना साबुदाणा हा उपवासाला चालत नाही, पण आमच्या इकडे चालतो साबुदाणा जे आहे, तर ते म्हणूनच मी रात्री भिजत घातलेला होता आणि मग वरईचा भात आणि आमटी बनवली की संध्याकाळचं जेवण जे आहे ते आपलं हलकं फुलकं असं होऊन जाईल. आता दुपारपर्यंतच मी व्हिडिओ शूट केलेला होता, पुढे काही शूट करणं मला झालेलंच नव्हतं, त्यामुळे मग म्हटलं
म्हटलं जेवढा शूट केलेला आहे तेवढा आजचा व्लॉग जो आहे तो एकादशीचा तो तुमच्यासोबत शेअर करूयात. आणि मावशीने सुद्धा पापड दिलेले होते मम्मीकडे, तर मग ते मम्मीने मला दिलेले होते, तर ते सुद्धा मग म्हटलं बघूया तळून कशी त्याची टेस्ट लागते. आणि इकडे सगळं माझं रेडी झालेलं होतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.